मित्रांनो बघा, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मित्रांनो बायकांवर आणि मित्रांनो पोरींवर आपलं इम्प्रेशन कसं पाडायचं. काय बोललो मी? बायकांवरती आणि पोरींवरती आपलं इम्प्रेशन कसं पाडायचं, बायकांना आणि पोरींना इम्प्रेस कसं करायचं, एखाद्या बाईला एखाद्या मुलीला कसं पटवायचं. म्हणजे मित्रांनो तसं बघायला गेलं ना तर बायकांना पटवायचे तरीके मी तुम्हाला या अगोदर पण खूपदा मी तुम्हाला सांगितले आहेत. पण मित्रांनो आज ना मी तुम्हाला म्हणजे A to Z सर्व सांगणार आहे की बायकांना ना कसं इम्प्रेस करायचं, बायकांवरती ना आपलं इम्प्रेशन, आपला प्रभाव कसा पाडायचा की जेणेकरून ना ती बाई, ती मुलगी स्वतःहून आपल्याकडे आकर्षित झाली पाहिजे. तर मित्रांनो त्याच्याबद्दल ना पूर्ण A to Z सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण मित्रांनो हा व्हिडिओ प्रत्येक पुरुषाने, प्रत्येक मुलग्याने हा व्हिडिओ बघतलाच पाहिजे. कारण मित्रांनो जर तुम्ही ना सिंगल असाल आणि अजूनपर्यंत ना तुम्हाला कोणती पोरगी, कोणती बाई तुम्हाला पटली नसेल तर हा व्हिडिओ ना तुम्हाला खूप जास्त मदत करेल मित्रांनो. तर मित्रांनो आता वेळ वाया न घालवता चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, जर तुम्हाला ना बायकांवर आणि पोरींवर जर तुम्हाला आपलं इम्प्रेशन, आपला प्रभाव जर तुम्हाला बायकांवर पाडायचा असेल ना तर मित्रांनो पहिल्यांदा काय करा माहिती आहे की मित्रांनो पहिल्यांदा ना तुम्हाला ज्या पण बाईवर, ज्या पण मुलीवर तुम्हाला आपलं इम्प्रेशन पाडायचं असेल तर तिच्यासोबत बोलताना ना जेव्हा जेव्हा तुम्ही तिच्यासोबत बोलाल तर तिच्यासोबत बोलताना ना एकदम बिंदास बोला. म्हणजे मित्रांनो तुम्ही ना तिच्यासोबत बोलताना कधी घाबरू नका आणि लाजू तर मुळीच नका. काय बोललो मी? तिच्यासोबत बोलताना ना कधी तुम्ही घाबरू नका आणि लाजू तर मुळीच नका. कारण मित्रांनो कसं असतं माहिती आहे का की जर तुम्ही बायकांसोबत बोलताना जर तुम्ही घाबरलात, म्हणजे जर तुम्ही लाजलात, सो मित्रांनो समोरची बाई ना तुम्हाला पागल समजते. होय मित्रांनो, समोरची बाई ना तुम्हाला पागल समजते, तुम्हाला चुतिया समजते. म्हणजे मित्रांनो मला माफ करा कारण मी असा वर्ड वापरला, पण मित्रांनो खरं आहे ते खरं आहे. कारण मित्रांनो बायकांना ना एक म्हणजे रावडी राठोड म्हणजे जो पुरुष असतो ना, म्हणजे ज्याची पर्सनॅलिटी एखाद्या सिंहासारखी ज्याची पर्सनॅलिटी असते, जो कधी घाबरत नाही, जो कधी लाजत नाही, जो बायकांसोबत बोलताना ना त्यांच्या डोळ्यात डोळे घालून जो बोलतो, म्हणजे जो ना आपली नजर त्या बाईवर टाकतो आणि आपली नजर ना कधी हटवत नाही, तो तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो. आणि मित्रांनो तिच्यासोबत बोलताना ना तिची बिंदास तुम्ही तारीफ करा, तिचं कौतुक करा. कारण मित्रांनो कसं असतं माहिती आहे का की मित्रांनो बहुतांश पुरुष ना बायकांची तारीफ त्यांच्या समोर करायला त्यांना भीती वाटते, किंवा काय काय पुरुषांना ना लाज पण वाटते की म्हणजे मी तिला कसं बोलू की म्हणजे तू ना सुंदर दिसतेस, तू ना आज म्हणजे जी साडी तू नेसली आहेस ना तर ती साडी खूप जास्त सुंदर आहे, असं मी समोरासमोर ना कसं बोलू. म्हणजे मित्रांनो ते पुरुष ना व्हॉट्सॲपवर किंवा मित्रांनो कॉलवरती बिंदास बोलतील, पण मित्रांनो समोरासमोर बोलायला ना त्यांची फाटते मित्रांनो. पण मित्रांनो जर तुम्ही ना बायकांच्या समोर किंवा पुरींच्या समोर तुम्ही जर त्यांच्या समोरासमोर त्यांची तारीफ केलात ना तर मित्रांनो ते म्हणजे बघून त्या बायकांना तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा आत्मविश्वास त्यांना दिसून येतो. आणि मित्रांनो बायकांना ना कॉन्फिडंट पुरुष, आत्मविश्वासू पुरुष, ज्यांच्यामध्ये आत्मविश्वास, ज्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स खूप जास्त भरलेला असतो, तर मित्रांनो असे पुरुष ना बायकांना खूपच जास्त त्यांना आवडतात. आणि मित्रांनो अशा पुरुषाला बघून ना बायका आपोआपच त्याच्याकडे आकर्षित व्हायला सुरू करतात मित्रांनो. तर मित्रांनो हा ना पहिला पॉइंट आहे. आता त्याच्यानंतर जो दुसरा पॉइंट आहे तर तो दुसरा पॉइंट ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्ही ना तिच्यासोबत बोलताना तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ह्या अगोदर तुम्ही काय काय केलं आहे आणि तुम्ही आत्ता काय काय करताय आणि तुम्ही ह्याच्यानंतर ना आणि तुम्ही ह्यानंतर काय काय करणार आहात तर त्याचा ना एक म्हणजे छोटासा आढावा तिला म्हणजे द्या.
होय मित्रांनो, काय बोललो मी? तुम्ही ना तिच्यासोबत बोलताना तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये ह्या अगोदर तुम्ही काय काय केलं आहे आणि तुम्ही ना आत्ता प्रेझेंटमध्ये तुम्ही काय काय करताय आणि तुम्ही ह्यानंतर ना फ्युचरमध्ये तुम्ही काय काय करणार आहात, तर त्याचा ना एक म्हणजे छोटासा आढावा, एक छोटासा ट्रेलर तुम्ही तिला द्या. म्हणजे मित्रांनो, फॉर एक्झाम्पल तुम्ही तिला असं बोलू शकता. आता मी तुम्हाला उदाहरण देतोय, असंच बोला असं नाही मित्रांनो, की म्हणजे मी ना ह्या अगोदर त्या गोष्टीला 2-3 वर्ष झाले की म्हणजे मी ना एका गोष्टीचा बिझनेस केला होता, म्हणजे मी ना एका गोष्टीचा व्यवसाय केला होता. तर तो व्यवसाय ना खूप जास्त पुढे गेला, मला त्या बिझनेसमध्ये ना खूप जास्त प्रॉफिट झाला आणि म्हणजे मी ना आता तो बिझनेस म्हणजे कसा वाढवायचा आहे त्याच्यावर मी फोकस करतोय. आणि जर माझा तो प्लॅन ना सक्सेसफुल झाला तर म्हणजे मी ना येत्या 5 ते 10 वर्षामध्ये खूप जास्त श्रीमंत होऊ शकतो. माझ्याकडे ना फ्युचरमध्ये त्या बिझनेसमधून खूपच जास्त पैसा मला भेटू शकतो. असं म्हणजे मित्रांनो तुम्ही ना त्या बाईला दाखवा की म्हणजे मी ना असाच म्हणजे वेला बसलो नाही आहे, म्हणजे मी ना असा नल्ला नाही आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये ना काही ना काहीतरी करतोय. मी म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये ना ह्या अगोदर हे केलं आणि मी आत्ता ना म्हणजे हे करतोय आणि ह्याच्यानंतर पण ना माझे असे प्लॅन आहेत, असं तुम्ही तिला दाखवा मित्रांनो. कारण मित्रांनो बायकांना ना नल्ले पुरुष म्हणजे जे पुरुष ना आपल्या आयुष्यामध्ये काहीच करत नाही, जे म्हणजे एकदम ना भिकारसोट असतात, तर असे भिकारसोट पुरुष ना बायकांना अजिबात आवडत नाही. आणि मित्रांनो तुम्ही ना आपल्या आयुष्याबद्दल तिला म्हणजे अशा गोष्टी तुम्ही जर सांगायला लागलात ना तर त्या बाईला वाटणार की म्हणजे हा पुरुष ना बाकी लोकांसारखा अजिबात नाही आहे. म्हणजे ह्या पुरुषाची स्वप्न खूप जास्त मोठी मोठी आहेत आणि हा पुरुष ना भले आता म्हणजे एवढा श्रीमंत नसेल, पण म्हणजे ह्याचे जे प्लॅन आहेत ना ते जर सक्सेसफुल झाले ना तर हा पुरुष येत्या 5 ते 10 वर्षामध्ये हा म्हणजे एक म्हणजे चांगल्या लेवलला हा जाऊ शकतो, असं त्या बाईला वाटतं मित्रांनो. आणि मित्रांनो बायकांना ना असे पुरुष जास्त आवडतात ज्यांचं काही ना काहीतरी कर्तृत्व असतं, जे पुरुष ना आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायला धडपडत असतात. तर मित्रांनो हे तुम्ही ना तिला दाखवा. आता मित्रांनो त्याच्यानंतर जो तिसरा मुद्दा आहे तर तो तिसरा मुद्दा ना असा आहे मित्रांनो, की मित्रांनो तुम्ही ना भरभरून दिखावा करा. काय बोललो मी? तुम्ही ना भरभरून दिखावा करा. कारण मित्रांनो कसं असतं माहिती आहे का, की मित्रांनो हिंदीमध्ये एक म्हणजे म्हण आहे की जो दिखता है ना वही बिकता है. काय बोललो मी? जो दिखता है ना वही बिकता है. म्हणजे जर तुम्ही ना जास्त दिखावा केलात तरच मित्रांनो बायकांना तुमच्यावरती इम्प्रेस होतील. म्हणजे तुम्ही ना आपल्या गोष्टींचा दिखावा करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही चांगले चांगले कपडे घाला, तुम्ही चांगले चांगले मोबाईल वापरा, तुम्ही ना म्हणजे एखादी गाडी घेऊन या. आता मित्रांनो मी तुम्हाला असं नाही सांगत की जर तुमच्याकडे पैसा नसेल तर म्हणजे कर्ज काढून तुम्ही दिखावा करा, असं अजिबात सांगत नाही आहे. म्हणजे मित्रांनो माझ्या बोलण्याचा उद्देश असा आहे की तुमच्याकडे ना जे काय असेल, मग तुमच्याकडे पैसा असेल तर पैशाचा दिखावा करा, तुमच्याकडे काय टॅलेंट असेल तर त्या टॅलेंटचा दिखावा करा, तुमच्या ओळखी मोठ्या मोठ्या लोकांसोबत असतील सो तुम्ही ना आपल्या नेटवर्कचा तुम्ही दिखावा करा की म्हणजे बघ म्हणजे मला ना किती मोठी मोठी लोक मला ओळखतात. असं म्हणजे मित्रांनो तुमच्याकडे ना जे काय असेल तर त्याचा ना भरभरून दिखावा करा. कारण मित्रांनो दिखावा करूनच ना बायका आपल्यावर इम्प्रेस होतात. बिना दिखाव्याचं ना कोणीच बाई तुमच्यावरती इम्प्रेस होणार नाही. तर मित्रांनो हा ना तिसरा मुद्दा आहे. आता मित्रांनो त्याच्यानंतर जो चौथा मुद्दा आहे तर तो चौथा मुद्दा ना असा आहे मित्रांनो, की मित्रांनो
तिच्या ना सौंदर्या व्यतिरिक्त, तिच्या ब्युटी व्यतिरिक्त, तिच्या बाकीच्या गोष्टींची तुम्ही तारीफ करा. म्हणजे मित्रांनो कसं असतं माहिती आहे का, की बायकांच्या सुंदरतेचं कौतुक करायला 100 पुरुष टपलेले असतात. म्हणजे मित्रांनो बाईला बघून ना 100 पुरुष तिला असं बोलतात की तू ना सुंदर आहेस, तू ना सेक्सी आहेस, तू ना हॉट आहेस, असं एक्सेट्रा एक्सेट्रा. पण कुणी पुरुष ना असं नाही बोलत की म्हणजे तुझा ना स्वभाव जास्त चांगला आहे, की म्हणजे तुझं जे मन आहे ना तर ते मन ना एकदम चांगलं आहे. तुझ्यासारखी बाई ना आजकालच्या दुनियेमध्ये बघायला भेटत नाही. तू ना जे जेवण बनवतेस ना तर ते जेवण एकदम चविष्ट असतं. असं मित्रांनो म्हणजे तिच्या सुंदरतेच्या व्यतिरिक्त तिच्या बाकीच्या गोष्टींची तुम्ही तारीफ करा. असं पण केल्यावर ना त्या बाईला वाटणार की म्हणजे हा पुरुष ना बाकी पुरुषांसारखा अजिबात नाही आहे. ह्या पुरुषाला ना माझ्या सुंदरतेशी काहीच घेणं देणं अजिबात नाही आहे. हा पुरुष ना माझा स्वभाव, माझं मन जास्त बघतो. म्हणजे हा पुरुष ना खरंच मनाने चांगला आहे असं तिला वाटेल. आणि मित्रांनो ती ना तुमच्यावरती लगेच पटापट ती तुमच्यावर इम्प्रेस होणार मित्रांनो. आता त्याच्यानंतर जो 5वा मुद्दा आहे तर तो 5वा मुद्दा ना असा आहे मित्रांनो, की मित्रांनो तिच्यासमोर ना काही ना काहीतरी स्टंट मारा. काय बोललो मी? तिच्यासमोर ना काही ना काहीतरी स्टंट मारा. म्हणजे मित्रांनो जसं की फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी काही ना काहीतरी चुकीचं काम ना तिथे होत असेल आणि बाकीचे पुरुष ना हाताची घडी घालून फक्त तमाशा बघत असतील, पण त्यातला एक पण पुरुष ना पुढे येऊन ते काम थांबवण्याचा प्रयत्न करत नसेल, कारण सर्व पुरुष ना घाबरले असतील, तर म्हणजे अशा परिस्थितीमध्ये ना तुम्ही पुढे जा आणि ते काम ना थांबवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही म्हणजे जर ते काम ना थांबवू शकलात नाही तरी पण मित्रांनो तुम्ही ना जर पुढे जाऊन जर तुम्ही प्रयत्न जरी केलात ना तर तो प्रयत्न तिला खूप जास्त इम्प्रेस करेल मित्रांनो. कारण त्या बाईला वाटेल की म्हणजे जिथे ना बाकीचे सर्व पुरुष हाताची घडी घालून चुप्प बसले होते तिथे ह्या पुरुषाने ना ॲटलिस्ट प्रयत्न तरी केला. म्हणजे ह्या पुरुषाने ना आपली हिम्मत, आपली डेअरिंग कमीत कमी दाखवली. हा पुढे तरी गेला आणि ते काम ना रोखण्यासाठी ह्याने प्रयत्न तरी केले असं तिला वाटेल मित्रांनो. आणि मित्रांनो असं पण वाटून ना ती तुमच्यावर लगेच पटापट ती तुमच्यावर इम्प्रेस होणार मित्रांनो. तर मित्रांनो चला आता भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.